नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एका तरुणाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली। नागपुरातील रामझुलाखालील NITच्या सौंदर्यीकरण स्थळी हा तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता। त्याच्या तोंडातून फेस येत होता, तर बाजूलाच विषारी पदार्थाची बाटली आढळून आली। या तरुणाला मेयो रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत ही आत्महत्या आहे की घातपात या दिशेने तपास सुरू केला आहे। नागपूरच्या गणेशपेठ परिसरात रामझुल्याखाली एक अज्ञात युवक बेशुद्ध अवस्थेत पडलेला असल्याची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली। माहितीप्रमाणे सुरक्षा रक्षक मनीष डोंगरे हे नेहमीप्रमाणे परिसरात गस्त घालत होते। त्यावेळी त्यांना अंदाजे 30 ते 35 वर्षीय युवक जमिनीवर पडलेला दिसला। युवकाच्या तोंडातून फेस येत होता, तसेच त्याच्या जवळ स्ट्रॉंग कमांडो जलदा नावाच्या कथित विषारी पदार्थाची बाटलीही आढळून आली। घटनेची माहिती तत्काळ गणेशपेठ पोलिसात देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवकाला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं। मृत युवकाची ओळख अद्याप पटली नसून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे। युवकानं आत्महत्या केली की या प्रकरणामागे अन्य काही कारण आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहे।